नमस्कार मित्रांनो, सादर करतोय कथाकथन. कथेचं नाव सावत्र. मित्रांनो, समाजामध्ये 1-2% सावत्राया असे असू शकतात. त्यातलीच एक उदाहरण सावत्र या कथेतून मांडण्याचा प्रयत्न करतोय. कथेचं नाव सावत्र. गावामध्ये रामभाऊ नावाचे एक सुजाण नागरिक राहत होते. रामभाऊना एक मुलगा आणि एक मुलगी होती. मुलाचं नाव बंडोपंत उर्फ बांडा होतं, तर मुलीचं नाव ललिता असं होतं. ललिताचं लग्न झालं होतं आणि ती नांदायला गेली होती. रामभाऊकडे 4 एकर जमीन होती आणि त्या शेतावरच रामभाऊचं कुटुंबाचं गुजरण चालू होती. रामभाऊचा मुलगा बंडाही आता मोठा झाला होता व त्याचं आता लग्न करायचं होतं. त्यासाठी रामभाऊनी मुली पाहायला सुरुवात केली होती. बऱ्याच मुली पाहिल्यावर शेजारच्या गावातील एक मुलगी बंडाला ठरली. तिचं नाव होतं सुनीता. रामभाऊनी बंडाचं आणि सुनीताचं थाटामाटात लग्न लावून दिलं होतं. बंडाची बायको सुनीता खूपच हुशार होती. दिसायलाही ती सुंदर होती. तिचा स्वभावही खूपच मनमिळाऊ होता. ती लग्न होऊन बंडाच्या घरी आली आणि तिनं लगेच बंडाच्या घरचा चाली रीती आत्मसात केल्या होत्या. सासू सासऱ्यांचा मान राखणे, नवऱ्याची सेवा करणे, सर्वांशी आदरानं बोलणे असा मनमिळाऊ स्वभाव तिचा होता. ती खूपच कष्टाळू होती. ती बंडाबरोबर शेतात काम करायची. तिचा बंडावर खूपच जीव होता. अशा प्रकारे बंडा आणि सुनीताचा संसार अगदी सुखाचा चालू होता. वर्षभराचा काळ निघून गेला. सुनीता गरोदर होती. डिलिव्हरीसाठी ती दवाखान्यात तिला नेण्यात आलं होतं, पण नीतीच्या मनात वेगळंच होतं. अचानक सुनीताचा BP वाढला. तशातच डॉक्टरांनी तिची डिलिव्हरी केली, पण डिलिव्हरीनंतर थोड्याच वेळानंतर ती मरण पावली. बाळ मात्र व्यवस्थित होतं. बंडाच्या सुखाच्या संसाराचं चाक मोडून पडलं होतं. बंडाला खूपच दुःख झालं होतं. बंडा बाळाला घेऊन तो आपल्या घरी आला. त्या बाळाचं नाव गणेश उर्फ गणा असं ठेवण्यात आलं. असं करता करता 5-6 महिन्याचा काळ निघून गेला. लहान गणाला बंडाचे आई बाबा म्हणजे आजी आजोबा सांभाळत होते. एके दिवशी बंडाचे वडील म्हणाले, बंडा, झालं गेलं आता विसरून जा. गणाला सांभाळण्यासाठी आता तुझं दुसरं लग्न करून टाकूया. म्हातारीला पण आता पोराला सांभाळणं होत नाही, त्रास होतोय तिला. तेव्हा बंडा म्हणाला, बाबा, लग्न करून जमणार नाही. मी लग्न केलं आणि जर बायको भांडखोर मिळाली तर मग काय करायचं? पण गणाला कोण सांभाळायचं? पुढं कसं होईल? असा बंडा विचार करत होता. त्यापेक्षा तो म्हणतो, लग्नच करायला नको. तेव्हा बंडाचे बाबा म्हणाले, अरे तसं कसं म्हणतोय? अरे सांभाळेलच की. लहान बाळ कुणालाही आवडतात. कोणतीही मुलगी त्यांना सांभाळेलच. मग बंडानं दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. बंडाच्या मामानं एक स्थळ आणलं आणि बंडाचं दुसरं लग्न करण्यात आलं. बंडाच्या दुसऱ्या बायकोचं नाव शांता असं होतं. बंडाचं दुसरं लग्न झालं तसं पहिल्या बायकोच्या आठवणी हळूहळू बंडाच्या कमी होत गेल्या. बंडाची दुसरी बायको म्हणजे शांता खूपच भांडखोर होती. ती कोणालाही नीट बोलत नसत. सासू सासरे यांनाही ती नीट बोलत नसे. बंडाचं लहान बाळ गणा याचंही ती तिरस्कार करायची. बंडाला मात्र आता खूपच टेन्शन येत होतं. कारण पहिली बायको खूपच मनमिळाऊ आणि चांगल्या स्वभावाची होती आणि दुसरी बायको त्याच्या उलट खूपच भांडखोर होती. दोघींच्या स्वभावामध्ये जमीन आणि आसमानाचा फरक होता. शांता घरात आल्यापासून 4 महिन्यातच सासू सासऱ्यांना व्हायला ठेवलं होतं. बंडाचा मुलगा 1 वर्षाचा झाला होता. त्या बाळाचं म्हणजेच गणाचं ती काही बघत नव्हती. त्याला दूध पाजणे, खायला चारणे किंवा कपडे बदलणे ही सर्व कामे त्याची आजीच करायची. असंच दिवसामागून दिवस निघून जात होतं. आता शांतालाही एक मुलगा झाला.
तेव्हापासून बंडाची गणावरचं लक्ष बंडाचं कमी झालं होतं. आता गणा हळूहळू मोठा होत होता आणि शांताचा मुलगाही आता मोठा होत चालला होता. त्या मुलाचं नाव होतं राजू. ही दोघेही शाळेत जाऊ लागले होते. गणाला मराठी शाळेत घातलं होतं. तो शाळेत खूपच हुशार होता. गणाचा सावत्र म्हणजेच शांता म्हणत होती गणानं शाळेत जाऊच नाही. ती गणाला आता तिरस्कार करत होती. गणानं शाळेत जाऊच नये. आता गणा 4वी-5वीला गेला होता. शांता आता त्याच्याकडून घरातील कामं करून घेत होती. त्याला पाणी भरायला लावायची, भांडी घासायला लावायची, भांडी धुवायला लावायची, जनावरांचं शेण घाण काढायला लावायची, जेणेकरून त्याचं अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून ते असं करत होती. शांताचा मुलगाही आता हळूहळू मोठा होऊ लागला होता. बऱ्याच दिवसाचा काळ निघून जातो. गणा यावर्षी 10वीला गेला होता आणि राजू एक चांगल्या शाळेत राजूला इंग्लिश मिडियमला घातलं होतं. राजू 9वीला होता आणि गणा 10वीला होता. राजूला मात्र काहीच कमी नव्हतं. त्याला नवीन रेंजर सायकल घेतली होती. त्याला चांगले 2000चा बूट घेतलं होतं, चांगला ड्रेस घेतला होता, चांगली शाख घेतली होती. खर्चासाठी शांता रोज त्याला पॉकेट मनी देत असत. पण गणाची अवस्था खूपच बिकट होती. गणाला आता आपल्या घरात आतल्या खोलीत जायची सुद्धा परवानगी नव्हती. घरामध्ये जाऊन टोपल्यातील भाकर घेऊन खायची सुद्धा परवानगी गणाला नव्हती. गणाकडे बघण्याचा दृष्टिकोन शांताचा खूपच वेगळा होता. गणा जेवाय बसला की त्याला ती मुद्दाम काम सांगायची. शांता म्हणायची, गणा शाळेत गेला तर शेतात कोण बघणार? त्यामुळे गणाने शाळेतच जाऊ नये असं ती मनात म्हणायची. गणाला शेतात काम करावं लागत असत. गवत काढणे, म्हशी हिंडवायला नेणे, शेतात दारं धरणे ही सर्व कामे गणाला करावी लागत असत आणि यातूनच वेळ मिळाल्यानंतर तो अभ्यास करायचा आणि मग शाळेत जायचा. अशा प्रकारे गणाचं जीवन चालू होतं. पहाटे लवकर गणाला उठायला लागायचं. जनावरांचे शेण काढणे, वैरण टाकणे, धार काढणे ही नित्याचीच कामं होती. पण गणाला त्याची सावत्र आई शांता दूध मात्र अजिबात देत नव्हती. शांताचा मुलगा राजू हा सकाळी निवांत उठायचा. त्याची आई आंघोळ घालायची. आंघोळीनंतर त्याला ग्लास भरून दूध द्यायची. त्याला कोणत्याही प्रकारचे काम लावत नव्हती. तो खूपच लाडात वाढला होता. रोज शाळेत गेल्यावर त्याच्याकडे खर्चाला पैसे असायचे. मित्राबरोबर तो हॉटेलात जायचा, पार्ट्या करायचा. तो खूपच आळशी व आय्याशी बनत चालला होता. गणाचं हायस्कूल घरापासून 4 किलोमीटर अंतरावर होतं. गणाकडे एक सायकल होती जुनी. ती नेहमीच तिचा घोटाळा होत असे, पण तो तशीच वापरायचा. गणाच्या पायाला चप्पल सुद्धा सरळी नव्हती. पण राजूला 2000चा बूट आणला होता. असं करत करत गणाचं आयुष्य चाललं होतं. गणा बराच वेळा आपल्या बाबांना आपल्या होणाऱ्या अन्यायावर बोलण्याचा प्रयत्न करायचा, पण बाबा गप्प बसायचे. बाबा बायकोच्या ताटाखालचे मांजरच बनले होते हेही गणानं ओळखलं होतं. तो फक्त गप्प बसायचा, काहीच बोलू शकत नव्हता. आजी आजोबांच्या जीवावरच गणाचं जीवन अवलंबून होतं. गणाच्या आजी आणि आजोबा गणावर खूप जीव लावत होते. अशातच आषाढ महिना चालू होता. ज्ञानोबा तुकारामाच्या पालख्या पंढरपूरला निघाल्या होत्या. गणाची आजी आणि आजोबा म्हणाले, गणा आम्ही पंढरपूरला जाऊन येतो. मग आजी आणि आजोबा वारीसाठी पंढरपूरला गेले. पंढरपूरची यात्रा होऊन गेली तरी ते परत आलेच नाहीत. गणानं खूप हुडकण्याचा प्रयत्न केला, पण ते परत आलेच नाहीत. पण उघडपणे गणाला दुःखही व्यक्त करता येत नव्हतं. शांता म्हणायची, तुला तेवढा का पुळका येतो त्यांचा? मग जायचं नव्हतं का त्यांच्या बरोबर? आम्हाला त्रास द्यायला तू इथं थांबलास, असं ती म्हणायची. गणाला खूप वाईट वाटत होतं, पण त्याला इलाज नव्हता. गणाची आई शांता गणाला छोट्या छोट्या कारणावरून मारायची. त्याला सारखी शिव्या द्यायची.
त्याला खूपच त्रास द्यायची. शांता त्याला ताजे जेवण देत नव्हती. ती मुद्दामहून सकाळी जास्त भाकर करून ठेवायची आणि गणाला संध्याकाळी तीच भाकर खायला द्यायची आणि संध्याकाळी जास्त भाकरी बनवून ठेवायची आणि सकाळी खायला द्यायची. उलट राजू हा शांताचा सक्का मुलगा होता. त्याला दररोज नाश्त्यासाठी शिरा पोहे करून द्यायची, पण गणाला मात्र घरात पाय ठेवायची सुद्धा परवानगी नव्हती. एके दिवशी गणाला शाळेत यायला खूप उशीर झाला होता. याच दिवशी पाटील सरांनी टेस्ट ठेवली होती. पाटील सर म्हणाले होते की या टेस्टमध्ये जे विद्यार्थी चांगले मार्क पाडतील, पास होतील, त्याच विद्यार्थ्यांचा 10वीसाठी बोर्डासाठी फॉर्म भरला जाईल. नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना 10वीतच बसावं लागेल, असं पाटील सरांनी सांगितलं होतं. आणि नेमकं त्याच टेस्टला गणाला उशीर झाला होता. शेवटचे 15 मिनिटं राहिले होते. गणा दरवाजात आला आणि म्हणाला, आत येऊ का सर? पाटील सर म्हणाले, या या या, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. तुम्ही भारताचे भावी आधारस्तंभ आहात. तुमचं स्वागत तर ढोल ताशांनीच केलं पाहिजे, असं पाटील सर म्हणत होते. गणाचा वर्गात खूपच अपमान झाला होता. मुलं मोठ्यानं हसत होती. तरी शेवटच्या 10-15 मिनिटात त्याने पेपर लिहिलाच. त्याला माहित होतं आपण त्या टेस्टमध्ये पास होणार नाही, आपला फॉर्म भरला जाणार नाही, असं गणाला सारखं वाटत होतं. दुपारच्या सुट्टीत गणाला पाटील सर ग्राउंडवर दिसले आणि गणानं आपल्या मनात विचार केला, जर आपली अडचण पाटील सरांना सांगितली तर काय फरक पडतोय का पाहूयाच. म्हणून तो डायरेक्ट धाडस करून पाटील सरांच्या जवळ गेला आणि पाटील सरांचे जाऊन त्याने पाय धरले. सरांना काय सुचेनाच, नेमकं काय चाललंय, गणा नेमकं काय करतोय. मग सर म्हणाले, अरे गणा काय चाललंय तुझं? गणाच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. रडत रडत तो सांगत होता. तो म्हणाला, सर मला घरी खूपच काम असतं. मला सावत्र आई आहे. ती मला खूपच काम लावते, अभ्यास करू देत नाही. मी शाळेत जाऊ नये असंच तिचं म्हणणं आहे. ती माझ्याकडे पाण्यात बघितल्यासारखं बघते, असं तो सांगत होता. एक सावत्र भाऊही आहे. तो चांगल्या शाळेत इंग्लिश मिडियमला आहे. त्याला चांगले खायला प्यायला दिलं जातं. त्याला चांगले कपडे घेतले जातात. त्याला काही काम लावत नाहीत. मला मात्र खूपच काम असतं. मला जेवायला सुद्धा शिळ्या भाकरी असतात, असं गणा सरांना सांगत होता. सर आज मी दुसऱ्याच्या शेतात कामाला गेलो होतो, त्यामुळे मला टेस्टला यायला उशीर झाला. आता मला मार्क कमी मिळणार आणि तुम्ही माझा फॉर्म भरणार नाही, म्हणून मी तुम्हाला भेटायला आलोय. पाटील सरांनी सर्व गणांचं म्हणणं ऐकून घेतलं. पाटील सरांना गणाचं बोलणं ऐकून खूपच वाईट वाटलं आणि पाटील सर म्हणाले, गप गणा, रडू नको, म्हणून सरांनी गणाला उठवलं. गणाचे डोळे सरांनी पुसले, पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले, गणा तुझी परिस्थिती मला माहीत नव्हती, त्यामुळे तुझा मी बऱ्याच वेळा अपमान केला. तीही माझी चूकच होती. पण गणा तू चांगला अभ्यास कर. तुझा 100% फॉर्म भरला जाईल. गणाच्या डोळ्यातून पुन्हा आनंदाश्रू वाहत होते. गणाला खूपच आनंद झाला होता. ऑफिसमध्ये गेल्यावर गणाच्या गावच्या शेजारच्या 2-3 विद्यार्थ्यांना पाटील सरांनी बोलावून घेतलं व गणाची चौकशी केली. तेव्हा त्या विद्यार्थ्यांनी गणाची परिस्थिती सांगितली आणि सरांना तो विश्वास पटला. तिथून पुढे पाटील सरांनी चांगलंच लक्ष गणावर होतं. पाटील सर वैयक्तिक काळजी आणि अभ्यास गणाचा घेऊ लागले होते. 2-3 महिन्याचा काळ निघून गेला. गणाची 10वीची बोर्डाची परीक्षा होती. रात्रभर जागून गणानं अभ्यास केलाच होता. पण गणाच्या सावत्र आई शांताचं म्हणणं होतं, गणा परीक्षेलाच जाऊ नये, म्हणून तिनं आपल्या मुलाला राजूला सांगितलं, गणाच्या बॅगमधून त्याचं रिशीट काढून घे आणि लांब कुठं तर फेकून दे. गणाला नकळत त्याच्या बॅगमधून रिशीट राजूनं काढलं आणि लांब निघून फाडून टाकलं. थोड्याच वेळाने गणा तेथे आला. तो सर्व आवरून परीक्षेला जाण्याच्या तयारीतच होता. तो आला आणि
परीक्षेचे साहित्य आहे का? त्यानं बॅगमध्ये पाहिलं तर काय, परीक्षेचे रिशीट बॅगमध्ये नव्हतंच. रात्रभर गणाने व्यवस्थित रात्री अभ्यास केला होता. बॅगमध्ये सर्व साहित्य ठेवलं होतं. ते त्याला चांगलंच आठवलं होतं. मग गणा सायरा वायरा रिशीटसाठी धावू लागला, हुडकू लागला, पळू लागला. तो आपल्या आईला विचारतो, भाऊला राजूला विचारतो, माझं रिशीट तुम्हाला दिसलं का कुठं? रिशीट माझं चोरीला गेलंय. दोघेही म्हणतात माहीत नाही. मग गणाला काय करावं समजेनाच. मग गणाने तेथे वेळ न घालवता तो पळत शाळेत गेला आणि पाटील सरांना सांगितलं. तो म्हणाला, सर मी व्यवस्थित ठेवलेलं रिशीट कोणीतरी चोरलं आहे, त्यामुळे मला परीक्षेला बसता येणार नाही. तो पाटील सरांजवळ रडत होता. पाटील सर म्हणाले, शांत हो गणा, आपण काहीतरी करूया. सर म्हणाले, तुझ्या आईने किंवा भावानेच तुझं रिशीट लपवलं असेल. गणा म्हणाला, बरोबर आहे सर, असंच झालं असेल. मग पाटील सरांनी गणाला केंद्र प्रमुखाकडे नेलं. झालेली हकीकत केंद्र प्रमुखांना सांगितली आणि दुसरं रिशीट गणाला दिलं. मग पाटील सर म्हणाले, गणा आजपासून परीक्षा संपेपर्यंत तू माझ्याच घरी राहायचं. तुला हे लोक परीक्षा देऊ देणार नाहीतच. मग गणा 10 दिवस पाटील सरांच्या घरीच राहिला आणि परीक्षा दिली. मग 2-3 महिन्यांनी गणाचा रिझल्ट झाला. शाळेत गणाचा पहिला नंबर आला होता. गणाने पाटील सरांचे खूप खूप आभार मानले. पाटील सरांच्या सांगण्यावरूनच तो पुढील शिक्षणासाठी साताऱ्याला गेला. कमवा आणि शिका योजनेतून तो शिक्षण घेऊ लागला. त्याची 12वी झाली. चांगले मार्क मिळाले. पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली त्याने पुढे इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. 4 वर्षे पूर्ण करून तो पुण्यात एका कंपनीमध्ये गणा इंजिनियर म्हणून नोकरीला लागला. पहिल्यांदाच गणाला 50,000 रुपये पगाराची नेमणूक झाली. पाटील सरांचे तो वारंवार आभार मानत होता. इकडे गणाचा सावत्र भाऊ 10वीला नापास झाला होता. पैशाचं त्याला काहीच कमी नसल्यामुळं मित्राच्या संगतीने तो व्यसनाधीन झाला होता. 3-4 वर्षानंतर तो पूर्ण बेवडा झाला होता. आता तो आपल्या आईला पैशासाठी त्रास देत होता. आपल्या बाबाच्या अंगावर जायचा. घरातील वस्तू नेऊन तो विकायचा. आई बापांना मात्र मारझोड करायचा. खूपच दैन्य अवस्था यांची इकडे झाली होती. गणा एके दिवशी गावी आला होता. तो घरी आला तर काय, घरची पूर्ण दुरावस्था झाली होती. घरात काहीच नव्हतं. राजू दारू पिऊन आलेला होता. घरात खायलाही काही नव्हतं. वडिलांची अवस्था वाईट झालेली होती. ते गणानं पाहिलं. वडिलांचं खूपच वाईट वाटलं. त्यांचे मळालेले कपडे, दाढीवालेला चेहरा बघून गणाला वाईट वाटलं. गणाची सावत्र आई गणाचे पाय पकडले. मला माफ कर गणा, मी तुला खूपच त्रास दिला. राजूलाही चांगलं मी सांभाळलं, पण तो रोजच मला मारझोड करतो असं शांता सांगत होती. गणाला पहिलं सर्व आठवलं होतं. बापही त्यावेळी काही बोलत नव्हता म्हणून, पण गणा विचार करत होता, कसाही असला तरी तो आपला जन्मदाता बाप आहे. मग काय केलं गणानं? गणा जाऊन गाडीत बसला आणि आपल्या बापाला घेऊन तो पुण्याला जातो. आपल्या बापाला त्याने मरेपर्यंत चांगलं सांभाळलं. पण सावत्र आई आणि भाऊ राजू यांचं काय झालं? त्यानं पुन्हा कधीच विचार केला नाही. धन्यवाद.